ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 64 ते 68. 64वा श्लोक म्हणूया. धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सदसत्क्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर विधाता कृतलक्षणः. धर्मगुप्त भगवंत धर्माचे गोपन म्हणजे रक्षण करतात, म्हणून त्यांना धर्मगुप्त असं म्हटलं आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात. अर्जुन कृष्णाला म्हणतोय की तूच शाश्वत धर्मगुप्ता आहे. असे भगवान हे धर्मगुप्त आहेत. पुढचं नाव आलं आहे धर्मकृत. भगवंत धर्म अधर्माच्या पार आहेत, तरीही धर्माची मर्यादा स्थापन करण्यासाठी ते धर्म करतात, म्हणून ते धर्मकृत आहेत. धर्मी धर्मांना धारण करणारे आहेत, म्हणून भगवंताचं नाव धर्मी आहे. सत सत्यस्वरूप परब्रह्म हेच सत आहे. श्रुती सांगते सदैव सौम्येदम, हे सौम्य हे सत्यच पहिले होतं. भगवंत सत्स्वरूप आहेत. सत हे त्यांचं नाव आहे. असत प्रपंचरूप असल्याने, जगतरूप असल्याने ब्रह्म हे असत आहे. क्षर सर्वभूत मात्र क्षर आहेत, विनाशी आहेत. परमात्मा त्यामध्ये आहे, म्हणून भगवंताचं नाव क्षर आहे. अक्षरम भगवान अक्षर ब्रह्म आहेत. ते अव्यय अविनाशी आहेत. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते असं म्हटलंय गीतेत. सर्व भूत मात्र क्षर आहेत आणि कूटस्थ अक्षर आहेत. पुढचं नाव आहे अविज्ञाता. वासनांनी झाकलेला जीवात्मा जो आहे तो विज्ञाता आहे, आणि भगवंत त्यापेक्षाही विलक्षण आहेत. ते अविज्ञाता आहेत. सहस्रांशू सूर्याच्या किरणांमध्ये वास्तविक भगवंतच आहेत. येन सूर्यस्तपती तेज सिद्ध असं म्हटलंय. ज्याच्या तेजाने प्रज्वलित होऊन सूर्य तापतो असं श्रुती सांगते. यदादित्यगतम तेजम असं गीतेमध्ये म्हटलंय. असे भगवंत सहस्रांशू आहेत. विधाता भगवान समस्त भूतांना धारण करणारे, शेष दिग्गज आणि पर्वतांना विशेष रूपाने धारण करणारे आहेत, आणि म्हणून ते विधाता आहेत. कृतलक्षणः भगवंत नित्यसिद्ध चैतन्य स्वरूप असल्याने ते कृतलक्षण आहेत, किंवा त्यांनी लक्षण म्हणजे शास्त्रांची रचना केली आहे, म्हणून त्यांना कृतलक्षण म्हटलं आहे. भगवंतांनी समस्त भावपदार्थांचे सजातीय विजातीय भेदांचे विभाग करणारे लक्षण म्हणजे चिन्ह बनवलेत, आणि म्हणून ते कृतलक्षण आहेत. किंवा आपल्या वक्षस्थलावर श्रीवत्सरूप लक्षण हे चिन्ह त्यांनी धारण केलं आहे, म्हणून त्यांचं कृतलक्षण असं नाव आहे. 65वा श्लोक असा आहे. गभस्ति नेमिः सत्वस्थ सिंहो भूत महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरुः. गभस्ति नेमी गभस्ति म्हणजे किरणांच्या चक्राच्या मध्यभागी भगवंत सूर्यरूपाने स्थित आहेत, आणि म्हणून त्यांना गभस्ति नेमी असं म्हटलं आहे. सत्वस्थ भगवान प्रकाशस्वरूप सत्वगुणामध्ये प्राधान्याने राहतात, म्हणून ते सत्वस्थ आहेत. आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये ते स्थित आहेत, म्हणून ते सत्वस्थ म्हणवले जातात. सिंह सिंहासारखे पराक्रमी असल्याने भगवंताचं सिंह असं नाव आहे. नृसिंह हा त्यांचा अवतार आहे. भक्त प्रल्हादासाठी त्यांनी नृसिंह अवतार धारण केला. असे भगवान हे सिंह आहेत. भूत महेश्वर भूतांचे ते महान ईश्वर आहेत, किंवा भूत सत्यरूपानी तेच अति महान ईश्वर आहेत, म्हणून भगवंतांना भूत महेश्वर म्हटलंय. आदिदेव
भगवान सर्व भूतांचं आदान म्हणजे ग्रहण करतात, म्हणून ते आदी आहेत. ते आदी आहेत आणि देव आहेत, म्हणून त्यांचं नाव आदिदेव असं आहे. महादेव सर्व भावांना सोडून आपल्या महान अशा ज्ञानयोगानी आणि ऐश्वर्यानी भगवान महिमामंडित आहेत, म्हणून ते महादेव आहेत. देवेश देवतांच्या मध्ये प्रधान असल्याने भगवान देवांचे ईश म्हणजे देवेश आहेत. देवभृत गुरुः देवतांचे पालन भगवान करतात आणि म्हणून इंद्रदेव हे देवभृत आहेत. इंद्राचंही शासन भगवान करतात, म्हणून त्यांना देवभृत गुरु म्हटलंय. किंवा देवतांचं भरण करत असल्याने आणि सर्व विद्यांचे वक्ता असल्याने भगवंत हे देवभृत गुरु आहेत. 66वा श्लोक असा आहे. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपींद्रो भूरी दक्षिणः. उत्तर हे भगवंताचं नाव आलेलं आहे. भगवान जन्मरूप संसार बंधनातून उत्तीर्ण म्हणजे मुक्त आहेत आणि म्हणून ते उत्तर आहेत. किंवा भगवंत सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्यांचं नाव उत्तर आहे. संसार समुद्रातून उद्धार करणारे आणि सर्वश्रेष्ठ असे भगवंत हे उत्तर आहेत. गोपती गायींचं पालन करणारे गोपवेशधारी कृष्ण भगवान हे गोपती आहेत. गो पृथ्वीचं नाव आहे. पृथ्वीचे स्वामी भगवान गोपती आहेत. तसंच गो इंद्रियांचंही नाव आहे, म्हणून इंद्रियांचे पालन करणारे भगवान हे गोपती आहेत. गोप्ता सर्व भूतमात्रांचे पालन करणारे भगवान जगाचे रक्षक आहेत आणि म्हणून त्यांना गोप्ता म्हटलंय. ज्ञानगम्य भगवान केवळ ज्ञानाने जाणले जातात आणि म्हणून ते ज्ञानगम्य आहेत. पुरातन अनादी असे भगवंत आहेत, काळाच्या पलीकडे आहेत आणि म्हणून ते पुरातन आहेत. भगवान सदैव एकरस राहणारे सर्वांचे आदी असे पुराण पुरुष आहेत, म्हणून त्यांना पुरातन असं नाव आहे. शरीरभूतभृत भगवंत शरीराची रचना करणाऱ्या पंचमहाभूतांचं प्राणरूपाने पालन करतात आणि म्हणून ते शरीरभूतभृत आहेत. भोक्ता भगवंत पालन करणारे आहेत. ते निरतिशय आनंद पुंजाचा भोग घेणारे आहेत आणि म्हणून ते भोक्ता आहेत. या ठिकाणी श्री विष्णू सहस्रनाम मालेचं 5वं शतक म्हणजे भगवंताच्या 500 नावांचं स्मरण गायन संक्षिप्त विवरण पूर्ण झालं. हरये नमः. पुढचं नाव आहे कपींद्र. कपी म्हणजे वराह. भगवंतांनी वराह अवतार घेतला होता. ते वराह आहेत आणि इंद्रही आहेत. वराह रूपधारी सर्वश्रेष्ठ भगवान हे कपींद्र आहेत. कपी म्हणजे वानर. वानरांचे स्वामी श्रीराम हे कपींद्र आहेत. भूरी दक्षिण धर्ममर्यादा दर्शवत यज्ञाचं अनुष्ठान करताना भगवंत खूप दक्षिणा देणारे आहेत. सत्कर्मांना आशीर्वाद देणारे आहेत आणि म्हणून त्यांचं नाव भूरी दक्षिण असं आहे. 67वा श्लोक असा आहे. सोमपो मृतपस्सोम पुरुजित पुरुसत्तम विनयोजय सत्यसंधो दाशार्ह सात्वतां पतिः. सोमप भगवान सर्व यज्ञांमध्ये यष्टव्य म्हणजे पूजनीय देवता रूपाने सोमपान करतात, म्हणून ते सोमप आहेत. यजमान रूपानेही धर्ममर्यादेत सोमपान करणारे भगवान सोमप या नावाने प्रसिद्ध आहेत. अमृतप आपल्या आत्मारूप अमृतरसाचं पान करत असल्याने भगवान अमृतप आहेत. समुद्र मंथनातून प्राप्त झालेलं अमृत असुरांच्यापासून हरण करून भगवंतांनी देवांना दिलं आणि स्वतः प्राशन केलं आणि म्हणून ते अमृतप आहेत. सोम सोमरूपानी चंद्रमा रूपानी औषधींचं पोषण करणारे भगवान हे सोम आहेत.
तसेच उमेसहित भगवान राहत असल्याने शिवरूपानी ते सोम आहेत. पुरुजित, पुरु म्हणजे पुष्कळ. भगवंत अनेकांना जिंकतात आणि म्हणून ते पुरुजित आहेत. पुरुसत्तम, विश्वरूप असल्याने भगवंत हे पुरु आहेत आणि उत्कृष्ट असल्याने ते सत्तम आहेत, म्हणून त्यांचं नाव पुरुसत्तम असं आहे. विनय, भगवान दुष्टांना दंड देणारे आहेत, म्हणून ते विनय आहेत. तसंच सर्व विद्यारूप आहेत आणि प्राणीमात्रांना कल्याणाकडे घेऊन जाणारे आहेत आणि म्हणून भगवंताचं नाव विनय असं आहे. जय, सर्व भूतांना जिंकणारे भगवान हे जय आहेत. सत्यसंध, भगवंताची संधा म्हणजे संकल्प सत्य आहे, ते सत्यप्रतिज्ञ आहेत. असे सत्यसंकल्प म्हणजे सत्यसंध असं देवाचं नाव आहे. दाशार्ह, दाश म्हणजे दान, भगवंत दानास योग्य आहे आणि दाशार्ह कुळात उत्पन्न होणारे, म्हणून त्यांना दाशार्ह असं म्हटलं आहे. सात्वतांपती, सात्वत नावाचं एक तंत्र आहे आणि या तंत्राची रचना करणारे भगवान सात्वतांपती आहेत. तसंच सात्वत वंशीय यादवांचे आणि सात्वत म्हणजे वैष्णवांचे ते स्वामी असल्याने भगवान सात्वतांपती आहेत. 68वा श्लोक असा आहे. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमः अंभोनिधिरनंतात्मा महोदधिशयोंतकः. जीव क्षेत्ररूपाने प्राण धारण करत असल्याने भगवंतांना जीव असं नाव आहे. विनयिता साक्षी, आपल्या भक्तांचा विनयभाव भगवंत साक्षात पाहतात आणि म्हणून ते विनयिता साक्षी आहेत. या ठिकाणी विनयिता असाक्षी असंही नाव असू शकतं असं मत आहे. गती प्रदान करणारे आणि साक्षात न पाहणारे, अर्थात आत्म्याशिवाय अन्य वस्तू न पाहणारे भगवान हे विनयिता असाक्षी असं म्हणवले जातात. मुकुंद, भगवंत मुक्तिदाता आहे आणि म्हणून ते मुकुंद आहेत. अमित विक्रम, भगवंताचा विक्रम, सारं व्यापून टाकणारा त्यांचा 3 चरणांचा पदविक्षेप हा अमित म्हणजे अपरिमित आहे. त्यांचा पराक्रम अतुलित आहे, म्हणून ते अमित विक्रम आहेत. अंभोनिधी, अंभ म्हणजे देवता इत्यादी भगवंताच्या ठाई निवास करतात आणि म्हणून ते अंभोनिधी आहेत. श्रुती असं सांगते की देवता, मनुष्य, पितर आणि असुर हे 4 अंभ म्हणजे परमात्माच आहेत. तसंच जलनिधान समुद्र स्वरूप असल्याने भगवान हे अंभोनिधी आहेत. अनंतात्मा, देश काल वस्तू इत्यादींच्या पार आणि अनंत रूप असा परमात्मा अनंतात्मा या नावाने विख्यात आहे. महोदधिशय, प्रलय काळामध्ये समस्त भूतांचा संहार करून संपूर्ण जगाला जलमय करून भगवंत हे महोदधीत समुद्रामध्ये शयन करतात आणि म्हणून ते महोदधिशय आहेत. अंतक, भूतांचा अंत करणारे मृत्यूस्वरूप भगवान हे अंतक आहेत. आज इथेच थांबूया. हरये नमः.